गंभीर तक्रारींचा अहवाल मिळूनही अधिकारी अजूनही सुरक्षित? आमदार सतेज पाटील यांचा सरकारला सवाल. राज्यातील जलसंधारण विभागातील अनियमिततेवरून विधान भवनात आज वातावरण तापले. शिवसेनेचे गटनेते अनिल परब यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला अनुसरून काँग्रेसचे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी सरकारवर थेट निशाणा साधला. महाराष्ट्र जलसंधारण महामंडळातील एका अधिकाऱ्याविरुद्ध दाखल झालेल्या तक्रारी, त्यावरील चौकशी अहवाल सरकारकडे पोहोचूनही त्या अधिकाऱ्यावर कोणतीच ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, असा मुद्दा आमदार पाटील यांनी जोरदारपणे उपस्थित केला. त्या अधिकाऱ्यांनी लोकायुक्तांनी अपात्र ठरवलेल्या कंपनीला पुन्हा पात्र घोषित केल्याची, तसेच हायकोर्टात चौकशी सुरू असलेल्या कंपनीला सहजपणे संमती दिल्याची गंभीर बाब अधोरेखित करत आमदार पाटील यांनी सरकारच्या भूमिकेवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गंभीर तक्रारींमुळे त्याची बदली सरकारने मान्य केली, मग निलंबनावर सरकारचे मौन का, असा थेट सवाल करीत पाटील यांनी कार्यवाहीतील शिथिलतेवर नाराजी व्यक्त केली. विधानसभेत आज झालेल्या या चर्चेमुळे जलसंधारण विभागातील गैरव्यवहारांचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच गाजला असून सरकार पुढील पाऊल काय उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत, आमच्याकडे त्याचा अहवाल आलेला आहे. मग तुमच्याकडे तक्रारी प्राप्त झाला असेल, अहवाल आला असेल, तर मग कारवाई का करत नाही? आता एका तुमच्याच उत्तरात सभापती महोदय काय की ज्या कंपनीला लोकायुक्तांनी डिबार केलं, हायकोर्टानं चौकशी करा म्हणून सांगितलं, त्यांना प्रोटेक्शन दिलं जातं. कोण देतं? हाच व्यक्ती प्रोटेक्शन देतो ना. नाहीतर ती कंपनी परत पात्र कशी होती? जी कंपनी 2008-9 साली अँटी करप्शन मध्ये चौकशी चालली, ती परत हाच व्यक्ती पात्र करत असेल. आणि तुम्ही ऑन रेकॉर्ड आता सांगितलंय की तक्रारी आलेल्या आहेत, अहवाल आलेला आहे, म्हणून तुम्ही बदली केली. म्हणजे तुम्हाला काहीतरी त्यामध्ये सापडलेलं आहे, त्याची चूक सापडलेली आहे. मग आमची मागणी रास्त आहे की त्या ठिकाणी जर अहवालात आलं, स्पष्ट आलं असेल, तर तुम्हाला सस्पेंड करायला काय हरकत आहे? सर्व स्पष्ट म्हणणं आहे, त्यांनी मान्य केलं सभागृहात. मूळ सूत्रधार मंत्री महोदय चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.